जयसिंगपूर येथील आरके टोळीतील चौघांना कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व मिरज तालुक्यातून हद्दपार. जयसिंगपूर येथील आरके टोळीने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व मिरज तालुक्यात गुन्हेगारी करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आरके टोळीतील चौघांना कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व मिरज तालुक्यातून 1 वर्षासाठी हद्दपार केले आहे. यात आरके टोळीचा प्रमुख राहुल रामकृष्ण कांबळे वय 32, राहणार पहिली गल्ली जयसिंगपूर, राहुल अरुण पवार वय 32, राहणार शाहूनगर जयसिंगपूर, इक्बाल मौला इनामदार वय 55, 8वी गल्ली जयसिंगपूर आणि दीपक मुकुंद गायकवाड वय 42, राहणार चिपरी यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुन्हेगारांवर आणि गुन्हेगारी टोळीवर मोका, MPDA आणि हद्दपारीची कारवाई करण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभाऱ्यांना प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आरके टोळीतील चौघांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार करून सादर केला होता. सदर प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमून चौकशी करून सदर 5 जणांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी देऊनसुद्धा त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी दिनांक 30/12/2025 रोजी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करून याची अंमलबजावणी करण्यासाठी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या प्रभाऱ्यांना दिल्याने पोलिसांनी 4 जणांना कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व मिरज तालुक्यातून घालविले. सदर हद्दपार झालेले इसम कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली व मिरज तालुक्यात आढळल्यास याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.